शुभ सकाळ सगळ्यांना, शुभ सकाळ। महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आता जायची वेळ झालेली आहे माहेरमधून। काय शब्द सुचत नाहीत, पण जावं तर लागणार आहे। आता जाताना म्हणलं थोड्या शेवग्याच्या शेंगा आहेत, त्या शेवग्याच्या शेंगा थोडा घेऊन जाऊया। आता मी तोडते शेवग्याच्या शेंगा। हो आता माझी मम्मी शेंगा काढते। आज मी चालले ना मुंबईला, म्हणून आम्हाला वाटलं का शेंगा काढून आम्हाला वाटलं का शेंगा घेऊन जाऊया, म्हणून आम्ही शेंगा घेऊन चाललो। तर मम्मी शेंगा सगळे तोडायला लागले। नाही जास्त घेऊन जाऊया। इकडे तर खूप जास्तच आहे ना, नाही खूप जास्त आहे। मम्मा ती लाल वाला पण काढ, ती लाल, ती खूप मोठं वाला। सगळे अरे शेंगा मम्मा। आपण नेऊया थोड्याशा। नको जास्त नेऊया ना। नेऊया ना जास्त। काय नेऊया ना। आता हे बघ तू जास्त काढते आहे। ह्यांना पण पाहिजे। कोणाला ह्यांना? मामा त्यांना पण काढायचे का? का चिवल्या माय कोणीकडे आहे? असं की दाखवले। आता शेवग्याच्या शेंगा काढल्या, आता आवळे काढायचे। आवळे काढून घेते आधी। कसा आहे गड? मस्त आहे ना। हो नाही पडत। आता मस्तपैकी आवळे एवढे तोडलेले आहेत। 2-3 कैऱ्या पण तोडते। खाली बघायला लागते, नाही तर चिकुडते डोळ्यात। आईनं बघितलं ना, आई ओरडणारच आहे। त्या दिवशी मी तोडून खाल्ला, लय ओरडली। तिला आवडत नाही कैऱ्या तोडलेल्या। उडला चिक हाय की बस घेतले तर आता बाय बाय। हे बघा, हे आहे शेवग्याचं झाड। किती लागले शेवगे। जान्हवी चल। आता निघालो रिटर्न मुंबईला। आता जत्रेत मुलींनी अशी खेळणे घेतलेलं बघा, दोघींचे 2-2 सेट आहेत। हे आणि बॅगमध्ये पॅक करायचं। शिवळ्या
चिवड्याला बोलव. हा हो घेतल्या कढीपत्ता. कढीपत्ता घ्यायची. सुकलाय झालंय. हाय की वर चांगला धुवून घेतला तर हाय ते काय. आता कोणीकडे निघालो होतो ना? मुंबईला. संपली सुट्टी. जायचं आता घरी. जायचं ना तर जान्हवी. मग जायला नको. स्कूल आहे दीदीचं स्कूल आहे ट्युशन आहे दोघींच्या. जायला पाहिजे की नाही मग आपण. आता मस्तपैकी लोणावळ्याचा घाट उतरला आणि गाडी थांबली जेवायला. मग आज काय महाशिवरात्री असल्यामुळे सगळ्यांचा उपवासच आहे मुलींचा पण. मग आता दोघींना पण खिचडी आहे मला पण खिचडी. हां मला तिखटवाली तुला मिठाची. दीदीला पण मिठाची. काय बघते बाई पण आवडतं. चला आता मस्तपैकी खाजी होतो. मम्मा भूक लागली की बस म्हणजे का जेवायचं असतो. आपण आणलंय ना घरून. पण तिखट नाही आहे ना. मिरची आहे नाही ते. हॅलो आहे ना आपल्याकडं. कशाला कंदा जेव्हा जेव्हा पटकन पटकन. केली एकदाची पनवेलमध्ये एंट्री. आता परत कधी जाणं होतंय काय माहिती. पनवेलमध्ये आलो. आता एंट्री केली बाळा. अजून आपल्याला एंट्री केली पनवेलमध्ये आपण. काय बाबा येतोय आता पोचले पनवेल स्टेशनला. हे नेल लागले तर येतो म्हणले न्यायला तुम्हाला. मग आता ते नेपर्यंत इथेच थांबायला लागेल आम्हाला. किती वेळ लागेल काय माहिती. 15-20 मिनिटात येतो म्हणजे. आता 15-20 मिनिटं आम्हाला इथंच पनवेल स्टँडला थांबायला लागणार. हो ना. पण रिक्षाने पण जाऊ शकतो आपण. बाबा येतोय ना न्यायला. पण रिक्षाने पण जाऊ शकतो. पण बाबा येतोय ना न्यायला. कशाला 60 रुपये घालवायचे 50 रुपये घालवायचे. 50 रुपये घालू. काय जेव्हा कमवाल तेव्हा कळेल तुम्हाला. 50 रुपये घालू म्हणाला. येतोय ना बाबा. थांब ना थोडा वेळ. पैशाची अजिबात किंमत नसते पोरांना. हां थांबायचं 10-15 मिनिट. येतोय बाबा. येतोय आता थोड्या वेळाने. नाही मी कशाला फोन करते. आता बरोबर पुढं बसण्यावर नाही की बघून. नाही मी काय जाऊ.